त्या पिटिशन मध्ये हायकोर्टात सुनावणी झाली. रिझर्व्ह फॉर ऑर्डर साठी मॅटर पेंडिंग राहिलं. संपूर्ण सुनावणी होऊन गेली मान्य हायकोर्टात. आणि हायकोर्टात सुनावणी झाल्यानंतर ती ऑर्डर होऊ शकली नाही 3-4 महिने. दरम्यानच्या काळात या बिल्डरनी बाकीच्या संचालकांना हाताशी धरून त्या चेअरमन श्यामकांत सोनवणेंवर अविश्वास ठराव आणला. आर्थिक मदत सुद्धा केल्याची माझी माहिती आहे बिल्डरनी. आणि चेअरमन बदलवले. चेअरमन बदलल्यावर त्यांनी हायकोर्टात ऍफिडेव्हिट दिलं की मी आता उर्वरित रक्कम द्यायला तयार आहे. 5,72,00,000 मधली 1 कोटी दिलेली आहे, बाकीची मी लगेच द्यायला तयार आहे. आणि चेअरमननी पत्र देऊन टाकलं सचिवांनी चेअरमननी की हे पिटिशन विड्रॉ करा. आणि आज तो ते दुकानं विकतोय बिल्डर. जे रद्द केलेला करारनामा आहे सगळ्या निकाल मार्केटच्या बाजूनी आहे. फक्त त्यांनी हायकोर्टाची याचिका मागे घेऊन ते दुकानं त्याला विकलं. तर हिच्यात फार मोठी डील झाली आहे. जो 12 कोटी रुपये चेअरमन आणि संचालकांना वाटले, त्यांनी 10-10 लाख रुपये संचालकांना वाटले मार्केटच्या, आणि मोठी डील झाली आहे. तर मी या प्रकरणाची अँटी करप्शन सीबीआय यांच्याकडे तक्रार करून यांच्या सगळ्यांच्या मालमत्ता तपासा आणि यांच्या उत्पन्नापेक्षा जर यांच्या मालमत्ता जास्त असतील तर त्या जप्त करावी सीबीआयने. ईडीची गुन्हे दाखल करावे. हा जळगावच्या घरकुल घोटाळ्यापेक्षा महाघोटाळा आहे. आणि एका बिल्डरला पोचण्यासाठी हा जरी 4% रेकॉर्डवर दिसला असेल तरी याच्या मागे खरा जो जळगावचा लँड माफिया आहे श्रीराम खटोड, तो याच्यात प्रमुख आहे. तो हे सगळं मॅनेज करतो. आणि ह्या सगळ्या डिलिंग झाल्यानंतर सुनील महाजननी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. मला तर असं वाटतं की हे सगळे पाप लपवण्यासाठी सत्ताधारी पक्षात जाऊन तुम्ही प्रवेश केला की कारवाई व्हायला नको, काही हे व्हायला नको. ठीक आहे, पण मी तक्रारी करेल सीबीआय कडे, अँटी करप्शन महाराष्ट्राकडे करेल. चौकशी झाली तर ठीक आहे, किंवा मी मग हायकोर्टात सुद्धा हा जो फ्रॉड झालाय हा मान्य कोर्टाच्या निदर्शनास आणून मी पिटिशन दाखल करेल. आणि तिच्यात हायकोर्टाने जर काही यांच्या विरुद्ध कारवाई केली तर ते पुढे भविष्यात दिसेल. बाजार समितीचं नेमकं किती नुकसान झालं याच्यामध्ये? आज तो 40-40 लाखात दुकानं विकतोय. 200 दुकानं 40 लाखात म्हणजे 80 कोटी रुपयाचे तो दुकानं विकतोय. फक्त 5 कोटी रुपयात, 5,72,00,000 80 कोटीची दुकानं तो विकतोय. जागा मार्केटची आणि फक्त बांधलेले. बांधकामाचा खर्च नगण्य आहे. 4-5 कोटी रुपयात बांधकाम होऊन गेलेलं आहे. आणि तो त्या रकमेवर 80 कोटी कमवणार आहे. त्याच्यातले 12 कोटी रुपये समजा संचालक आणि चेअरमनला दिले तरी त्याला 70 कोटीचा फायदा आहे. बाजार समितीला झाला हा बाजार समितीला झाला असता. आणि मागच्या याच संचालक मंडळाने मागे ठराव केलेले की आम्ही विकू, आणि या संचालक मंडळाला आधारात ठेवून चेअरमननी डायरेक्ट पत्र देऊन टाकलं की बिल्डरनी विकावे. म्हणजे चुकीचं आहे ना. मग कोर्टात पेंडिंग होतं. कोर्टात फक्त असं दिलं की आम्हाला मागे घ्यायची केस, बस मागे घेऊन टाकली पत्र देऊन. संचालक मंडळापैकी कोणी विरोध केला नाही का? केला नाही. मग संचालक मंडळ विरोध करायला लागलं तर त्यांना 10-10 लाख रुपये दिले.